नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आणि बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन लावला होता 2023 साली, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. तर कोणत्या शेतकऱ्यांना आहे, किती हेक्टरपर्यंत, काय मर्यादा आहे, सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, ज्याप्रमाणे भावांतर योजना राज्य शासनाने सांगितली होती आणि त्याच पद्धतीने आता ते अंमलात देखील आणण्याचा प्रयत्न करतात. आणि याच भावांतर योजनेसाठी राज्य शासनाकडून ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन लावला होता अशा शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांची मदत. आता हे जी काही मदत आहे ही शेतकऱ्यांना सरसकट असणारे, ज्यांचं 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे अशा शेतकऱ्यांना आता सरसकट 1000 रुपये ते देणार आहेत. पण याच्यासाठी आता कागदोपत्री असणारे त्या काही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं 0.2 हेक्टरपेक्षा जास्त असणारे आणि प्रति हेक्टरी म्हणजे 0.2 ते 1 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ज्यांचं असेल त्यांना 5000 रुपयांची मदत मिळणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2 हेक्टरपर्यंतच मिळणार आहे. बघा, ही जी मदत असणार आहे ही 2 हेक्टरपर्यंत असणार आहे. पण याच्याही पुढे जर जाऊन गेलं तर आता आपल्याला कागदोपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच्यासाठी राज्याकडून एक GR येईल. तो GR आला का लगेच त्याच्यानंतर त्याची प्रोसेस चालू होणार आहे. पण तुर्तास तरी हा महत्त्वाचा अपडेट आहे की हेक्टरी 5000 रुपये इथे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. धन्यवाद.